प्रयागराज येथील महाकुंभाला प्रारंभ होऊन निम्मे दिवस उलटले आहेत, तर 26 फेब्रुवारी रोजी महाकुंभाचा समारोप होणार आहे। दुसरीकडे नागासाधूंचे तिन्ही अमृत स्नान पूर्ण झाले आहे। त्यानंतर ते महाकुंभाचं ठिकाण सोडून आपापल्या आखाड्यांमध्ये परतण्याची तयारी करत आहे। आता काही आखाड्यांचे नागासाधू निघाले देखील आहेत, तर काही 12 फेब्रुवारी नंतर निघतील। काही आखाडे फक्त वसंत पंचमी स्नानानंतरच निघाले आहेत। जाण्यापूर्वी नागासाधू निश्चितपणे 2 गोष्टी करतात। प्रथम ते त्यांच्या गुरूंकडून आशीर्वाद घेतात आणि नंतर पूजा केल्यानंतर ते निरोप समारंभात सहभागी होतात। 13 जानेवारी पासून महाकुंभात तळ ठोकून असलेले नागासाधू वसंत पंचमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर निघण्याच्या तयारीत व्यस्त आहेत। सर्वात महत्त्वाचं असलेल्या आखाड्यांचे तिन्ही शाही स्नान पूर्ण झाले आहेत। पंचनिर्वाणी आखाड्यातील नागासाधू शेवटच्या स्नानानंतर दुसऱ्या दिवशी निघून गेले आहेत। 7 फेब्रुवारी रोजी जुना आखाड्याचे नागासाधू तेथून निघतील। परंपरेनुसार जाण्यापूर्वी ते 2 खास गोष्टी करतात। त्या गोष्टी नेमकं कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कढी पकोडा भंडारा आयोजित करतात आणि संत आणि भक्तांना प्रसाद वाटतात। ही एक जुनी परंपरा आहे। दुसरे म्हणजे त्यांच्या छावणीला जोडलेल्या धार्मिक ध्वजाची दोरी सैल करतात, जी त्यांच्या प्रस्थानाचं प्रतीक मानलं जातं। कढी पकोडा हा निरोप समारंभाचा एक भाग मानला जातो। कढी पकोडी ही कुंभमेळ्याच्या समाप्तीनंतर होणाऱ्या आखाड्यातील साधू आणि भिक्षूंच्या निरोपाची मेजवानीचा एक भाग आहे। या काळात साधू भावनिक होतात, कारण पुढची भेट अनिश्चित असते। मेजवानीच्या वेळी ते एकमेकांना भेटतात, त्यांचे सुखदुःख वाटून घेतात। त्यामुळे रिंगणाचं वातावरण संवेदनशील आणि भावनिक बनतं। हे नागासाधू कुठे जातात? महाशिवरात्री जवळ येत असल्याने महाकुंभातील 13 पैकी 7 आखाडे थेट काशी विश्वनाथाला जातात, जिथे ते 26 फेब्रुवारी पर्यंत तळ ठोकतील। यानंतर ते आपापल्या आखाड्यामध्ये परततील। संतांच्या मते महाशिवरात्रीला नागासाधू बनारस मध्ये मिरवणूक काढतील, स्मशानभूमीत होळी खेळतील आणि गंगा स्नान करतील, ज्यामुळे या पवित्र सणाचं महत्त्व आणखीन वाढेल। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।